नमस्कार. जम्मू काश्मीरबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. कारण अलीकडे केंद्र सरकारने एक कायदा बदललेला आहे आणि या कायद्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये खूप खळबळ माजली आहे. विशेष करून गुलमर्ग असेल, पहलगाम असेल, श्रीनगर असेल, पटनी टॉप असेल, तिथे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये खूप खळबळ माजली आहे. तर 1991 साली केंद्र सरकारने काय केलं की जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे केले. जम्मू काश्मीर हे एक युनायटेड टेरिटरी झाली, म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश झाला आणि त्याचप्रमाणे म्हणजे आधीपासूनच होता आणि त्याचप्रमाणे लडाख हे स्वतंत्र एक युनायटेड टेरिटरी झालं, केंद्रशासित प्रदेश झाला. आता या दोन प्रदेशांमध्ये फरक काय, तर लडाखचा जो केंद्रशासित प्रदेश आहे किंवा युनियन टेरिटरी आहे त्याला स्वतःची विधानसभा नाही, म्हणजे तिकडे निवडणूक होत नाही आमदारांसाठी आणि तिकडे सरकार बसत नाही. जम्मू काश्मीरमध्ये जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये तिथे विधानसभा आहे, तिथे आमदारांची निवडणूक होते, विधानसभेची निवडणूक होते. हा या दोन्हीतला फरक आहे. आता आणखीन एक फरक आहे. 1991 मध्ये युनियन टेरिटरीज केल्यानंतर तेव्हापासून म्हणजे आधीपासून जम्मू काश्मीरमध्ये एक कायदा लागू होता. हा कायदा 1960 साली अस्तित्वात आला होता. हा कायदा काय होता, तर या ज्या सगळ्या जमिनी आहेत जम्मू काश्मीरमध्ये त्या बहुतेक करून जमिनी या सरकारी जमिनी आहेत आणि या सरकारी जमिनींवर मोठे मोठे रिसॉर्ट आहेत, नंतर स्की रिसॉर्ट आहेत, मोठे मोठे हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत आणि गेली अनेक वर्ष ती चालवली जात आहेत. तर 1960 जो कायदा झाला होता तो कायदा असा होता की जो कोणी हे रिसॉर्ट त्या सरकारी जमिनीवरती चालवतोय तर त्या मालकांनी त्या जमिनीचा जो भाडे करार असतो किंवा जे लीजचं जे कालमर्यादा असते, म्हणजे आपल्याकडे कसं 99 वर्षांसाठी लीजवरती देतात किंवा 30 वर्षांसाठी लीजवर देतो सरकार, तसा तिकडे जो कायदा होता त्या कायद्यानुसार हे जे लीजचा काळ आहे तो लीजचा काळ जर संपला एखाद्या हॉटेलचा किंवा एखाद्या रेस्टॉरंटचा किंवा एखाद्या स्की रिसॉर्टचा किंवा कुठलीही आस्थापना जी असेल जी सरकारी लँडवर आहे तर त्याचा भाडे कराराचा जो काळ संपला तर ऑटोमॅटिकली त्याच मालकाचा तो भाडे करार कंटिन्यू व्हायचा. त्याला त्याच्यासाठी फार कष्ट नाही घ्यायला लागायचे, नुसतं सरकारी कार्यालयात जायचं आणि सांगायचं की माझा जो करार आहे तो करार एक्सटेंड करून द्या. हा हक्क त्याला होता. म्हणजे मी जर एक रिसॉर्ट तिथे उघडलं तर माझा करार जर 99 साल होऊन झाल्यानंतर संपला तर 99 सालानंतर मी फक्त सरकारी दप्तरात जाऊन सांगायचं की माझा 99 सालचा करार संपलाय, मला एक्सटेंड करून द्या आणि तो सहजी दिला जायचा आणि त्यामुळे सगळे निवांत होते. 2022ला केंद्र सरकारने हा कायदा बदलला. हा जो 1960चा कायदा होता तो बदलला आणि हा कायदा बदलून केंद्र सरकारने काय केलं, त्यांनी असं सांगितलं की तुमची जर लीजच्या वेळेची मर्यादा संपली असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं लीज एक्सटेंड करून दिलं जाणार नाही. म्हणजे मग काय करणार, तर ती जी तुमची जागा आहे, जी तुमची जमीन आहे ती परत सरकारच्या मालकीची होणार आणि मग सरकार त्या जमिनीचा आणि त्याच्यावर जे काही बांधलेलं असेल ना त्याचा लिलाव करणार. आणि हा लिलाव करताना सुद्धा तो फक्त जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांपुरता नाही, तर हा लिलाव हा भारतभरातली कोणीही या लिलावात बोली लावू शकतो आणि मग तो लिलाव होईल आणि मग ह्या लिलावात ज्याची बोली योग्य ठरेल आणि ज्याची जो जिंकेल ती बोली त्याला हे पुढचं त्याच्यानंतरचं जे आहे तो कार्यकाळ त्याचा होणार. आता हा जेव्हा कायदा 2022ला केला, हा कायदा केल्यानंतर प्रचंड खळबळ माजली. तुम्ही लक्षात घ्या की जर गुलमर्गमध्ये मी एक स्की रिसॉर्ट चालवते असं तुम्ही धरा. आता या स्की रिसॉर्टची जी मुदत आहे ती 99 वर्षांनी संपते. 99 वर्षांनी काय होईल, कारण जमीन सरकारची आहे तर 99 वर्षांनी आधी काय होत होतं, आधी मला ह्याचं एक्सटेन्शन मिळत होतं, पुढे आणखी 99 वर्ष म्हणा, 30 वर्ष म्हणा आणि माझी मालकी कायम राहत होती, मी ते रिसॉर्ट पुन्हा चालू ठेवत होते. आता काय होईल, आता 2022 मध्ये केंद्र सरकारने जो कायदा आणलाय त्या कायद्यामुळे काय होणार आहे की हा जो माझा भाडे करार आहे 99 वर्षांनी संपल्यानंतर मला जर परत त्याचा ताबा कायम ठेवायचा असेल तर मला लिलावात सहभाग घ्यायला लागणार आहे. कारण ही जी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या खालची जी जमीन आहे ते सगळं सरकारच्या मालकीचं होणार आणि सरकार त्याच्या निविदा काढणार आणि त्या निविदा सुद्धा भारतभरातल्या कोणीही त्या लिलावात बोली लावू शकतं. म्हणजे माझे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढते. या लिलावात मला ते मिळेलच असं काही नाही. भारतभरातून कोणीही माझ्यापेक्षा गब्बर माणूस जर तिथे आला तर तो ते लिलाव जिंकेल आणि मग ते रिसॉर्ट असेल किंवा ते रेस्टॉरंट असेल किंवा ते हॉटेल असेल ते त्याच्यावरची माझी मालकी जाईल आणि दुसऱ्याची मालकी मिळेल. आणि याच्यामुळे प्रचंड खळबळ झाली. किंबहुना 2023 मध्ये एक 147
वर्ष जुनं असं एक नेडोस म्हणून एक हॉटेल आहे जे खूप फेमस आहे गुलमर्गला. खूप मोठं हॉटेल आहे आणि खूप जुनं हॉटेल आहे. तर त्याचा असंच भाडेकराराचा कार्यकाळ संपला. गव्हर्नमेंटने सरळ ते ताब्यात घेतलं आणि ते ताब्यात घेतल्यानंतर त्याचे जे ओरिजिनल मालक आहेत ना, त्या ओरिजिनल मालकांना ते मिळालं नाही. आता त्याचा लिलाव होणार आहे आणि लिलावात भारतभरातील कोणीही त्याला बोली लावू शकतं आणि ते कोणाच्याही मालकीचं पुढे ह्याच्या पुढे होऊ शकतं. म्हणजे कोणी ते भाडेकरारावर ह्याच्या पुढे चालवू शकतं. म्हणजे 137 वर्ष जे कुटुंब असेल किंवा जी कंपनी ते चालवत असेल त्याचा पूर्ण हक्कच गेला त्याच्यावर. आणि हा बदल केल्यामुळे प्रचंड खळबळ माजली. जिथे जिथे पर्यटन स्थळ आहेत, खास करून जिथे मोठी मोठी हॉटेल आहेत, 5 स्टार हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत म्हणा, स्की रिसॉर्ट आहेत, गुलमर्ग असेल, पटनीटॉप असेल, श्रीनगर असेल, तिथे प्रचंड खळबळ माजली. त्यांच्या असं लक्षात आलं की काश्मीरी लोकांच्या ताब्यात ही हॉटेल, ही रेस्टॉरंट वर्षानुवर्ष होती आणि वर्षानुवर्ष भाडेकरार संपल्यावरती तो भाडेकरार सहजी रिन्यू होत होता. तसा कायदा होता. पण आता नवीन कायदा आल्यामुळे जर लिलाव होणार असेल तर भाडेकराराची मुदत संपल्यानंतर भलताच कोणतरी हा लिलाव जिंकू शकतो आणि आपल्या हातून ती पूर्ण प्रॉपर्टी जाऊ शकते. दुसरं कोणीतरी येणार आणि हा बिझनेस आपला चालवणार. यामुळे खूप खळबळ माजली आणि मग गुलमर्ग आणि काही ठिकाणचं, गुलमर्गचं तर मी सांगते जवळ 59 त्यांच्या अशा वेगवेगळे हॉटेल वगैरे आहेत. तर त्यातले जवळजवळ 55 जे हॉटेल किंवा रेस्टॉरंट आहेत ना, त्यांच्या लीज आता संपत आलेत. म्हणजे आत्ताच ह्या कायद्याचा पूर्ण परिणाम ताबडतोब होणार आहे. असं होऊ शकतं की काश्मीरच्या लोकांची या सगळ्या रेस्टॉरंट्सवरती किंवा ह्याच्यावरती मालकी होती तर ती मालकी आता भारतातल्या कोणाच्याही ताब्यात हे सगळं जाऊ शकतं. आणि त्यामुळे एकदम चिंता निर्माण झाली आणि हे सगळेजण मग कोर्टात गेले आणि मग हे सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात हा खटला चालला आणि आता 17 मार्चला या खटल्याचा निकाल लागला. तर निकाल असा लागला कारण हे जे सगळे हॉटेल मालक किंवा हे जे सगळे रेस्टॉरंट मालक कोर्टात गेले होते त्यांना हे माहिती होतं की जर केंद्र सरकारने कायदा केला असेल तर कोर्ट जेव्हा निर्णय देतं ना तेव्हा ते कायद्यानुसारच देतं. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला जर चिंता असेल तर तुम्ही केंद्र सरकारकडे जा आणि केंद्र सरकारने कायदा बदलला तर ठीक आहे. नाही बदलला केंद्र सरकारने कायदा, तो जो कायदा आहे त्यानुसारच आम्हाला निकाल द्यायला लागणार. आणि त्यामुळे हे उघड होतं की हा जो निकाल आहे केंद्र सरकारच्या बाजूनेच जाणार आहे. पण तरीही हे सगळेजण कोर्टात गेले आणि मग नंतर केंद्र सरकारवर दबाव आला थोडासा त्याच्यातनं. आणि मग केंद्र सरकारने या सुनावणीच्या वेळेस कोर्टात असं सांगितलं की आम्ही जेव्हा या करारांबद्दल, या करार रिन्यू करण्याबाबत किंवा त्याची मुदत वाढवून देण्याबाबत जेव्हा जेव्हा हा लिलाव करण्याचा आम्ही निर्णय घेऊ किंवा जो काही आम्ही निर्णय घेऊ तो निर्णय आम्ही पूर्ण विचाराने घेऊ, सगळ्यांना एक फेअर फील्ड देऊ की बाबा तुम्ही पण या लिलावात त्यांना पण तितकंच आम्ही हे देऊ आणि त्यांची आम्ही काळजी घेऊ. जे आधीचे जे करार ज्यांच्या नावाने आहेत, आधीचे जे भाडेकरार ज्यांच्या नावाने होते त्यांना प्राधान्य देण्याबाबत आम्ही काळजी घेऊ अशी हमी केंद्र सरकारने कोर्टात दिलेली. आणि ही कोर्टात दिल्यामुळे मग हे जे पिटिशनर होते, हे सगळे गुलमर्ग आणि श्रीनगर आणि याचे सगळे जे हॉटेलवाले होते ते ज्यांनी पिटिशन केलं होतं त्यांनी ही पिटिशन मागे घेतली. आता ह्याच्यापुढे काय होणार आहे माहीत नाही. केंद्र सरकार त्यांना किती त्यांच्या बाजूने उभं राहील, किती त्यांना सवलती देईल, किती प्रमाणात असं बघेल की बाबा हे ज्या सगळ्या आस्थापना आहेत या जम्मू काश्मीरच्या लोकांच्याच मालकीच्या राहाव्यात, त्यांच्याच हातात त्या राहाव्यात आणि त्यांनीच त्या चालवाव्यात, ही काळजी केंद्र सरकार किती घेईल याची काही कल्पना आपण आत्ता करू शकत नाही. कदाचित असंही होईल की यांच्या हातातून हे भाडेकरार संपल्यावर या सगळ्या आस्थापना जातील आणि भारतातील कोणीतरी एक गब्बर माणूस जम्मू आणि काश्मीरमध्ये शिरेल आणि या सगळ्या आस्थापनांवर कब्जा घेईल. हा फार मोठा चिंतेचा विषय आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवावा असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.